नमस्कार मंडळी, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. सोहम खुलासा करत म्हणतो की काल रात्री दादा वहिनीच्या रूममध्ये गेला होता आणि आतून त्याने कडी देखील लावली होती आणि ज्यावेळी मी त्याला बघितलं होतं तेव्हा तो दारूच्या नशेत होता. सरोज विचारते की अद्वैत, तू खरंच ड्रिंक केलं होतंस? रोहिणी म्हणते की अरे पण तू ड्रिंक केलं होतं, ड्रिंकच्या आधी काय केलं हे तर तुला आठवत असेल. अद्वैत म्हणतो की आत्या मला ते आठवते परंतु पुढचं काहीच आठवत नाहीये. सरोज आता ओरडत अद्वैतला विचारत असते, अद्वैत हे सर्व काय चाललंय आणि मी काय विचारते कळतंय का तुला? तेव्हा रोहिणी म्हणते की सरोज वहिनी, अद्वैतकडे तुझ्या कुठल्याही प्रश्नाचे उत्तर नाहीये. आबा म्हणतात की अरे अद्वैता, काय झालंय तुला? आणि मला तर तुझ्याकडनं ही अपेक्षा नव्हती. म्हणजे तुम्हाला दोघांनाही काय झालंय? एक जण तिची कडी लावतोय काय, दुसरा जण तिच्या खोलीमध्ये रात्रीचा शिरतोय काय? कला आपल्या घरात नवीन आहे, आपण तिच्या समोर कुठलं चित्र मांडणार आहोत? चांदेकरांच्या घरात असं काहीतरी घडेल असा मी विचार सुद्धा केला नव्हता, परंतु आज अद्वैत तू मात्र मला दुखवलंयस. इकडे अद्वैत सरोज सोबत बोलण्यासाठी आलेला असतो. सरोज मात्र त्याला इग्नोर करत असते. अद्वैत म्हणत असतो की अगं आई, काय करतेस तू? हे बोल ना माझ्यासोबत. तेव्हा सरोज म्हणते की का बरं, झाला तेवढा तमाशा पुरा नाहीये का? आणि काय बोलू मी तुझ्यासोबत? आयुष्यात पहिल्यांदा मला तुझ्यामुळे मान खाली घालावी लागली. तर प्रदीप म्हणत असतो की हे बघ अद्वैत, चुकीच्या गोष्टीसाठी मान खाली घालायची असते. म्हणजे तू दारू पिऊन कलाच्या रूम मध्ये गेलास ही गोष्ट चुकीची होती, परंतु तू कलाच्या रूम मध्ये एक बायकोच्या हक्काने गेला ना, ती गोष्ट काही चुकीची नव्हती. अद्वैत म्हणतो की आई अगं, तुला खरंच सांगतोय की रात्री काय झालं ना, मला हेच आठवत नाहीये. सरोज म्हणते की अद्वैत, तुला कळतंय का, ती मुलगी अशाने संधी शोधतीये आणि तू मात्र तिला अशीच संधी दिली. आधीच ती मुलगी स्वतःचं स्थान निर्माण करायचं बघतीये, आबांच्या मनात घर करायचं बघतीये आणि आबांच्या मनात तुझं जे स्थान आहे ना ते तिला पूर्णपणे तोडायचंय. आणि तू काल जे काही वागलाय ना त्यामुळे आबांच्या नजरेतून देखील तू उतरलायस. अद्वैत म्हणतो की आई, खरंच माझ्याकडून चुकलं, परंतु यापुढे तुला आणि आबांना मान खाली घालावी लागेल असं मी काहीच वागणार नाही. सरोज म्हणते की तरी सुद्धा, परंतु तू जे काही वागलाय ते तर पुसता येणार नाही, परंतु आता या सगळ्या गोष्टीचं ती मुलगी कसं भांडवल करते याचंच मला टेन्शन आलंय. प्रदीप मध्ये म्हणतो की आता मला नाही वाटत की ती मुलगी असं काहीतरी करेल. आता तुमच्या दोघांचाही तिच्यावर राग आहे म्हटल्यावर तुम्ही तिच्याबद्दल निगेटिव्ह विचार करणारच, कारण ती मुलगी किती गुणी आहे तुम्हाला नाही माहिती. तेव्हा सरोज म्हणते की प्रत्येक वेळी ना तुम्हाला फक्त तुमच्या जवळची माणसं सोडून बाकीचे सगळे लोक चांगले वाटत आले आणि हेच तर दुर्दैव आहे आमचं. तर इकडे राहुल रोहिणीला म्हणत असतो की मम्मा, कसा वाटला तुला माझा प्लॅन? केला की नाही मी सक्सेसफुल? रोहिणी आता राहुलचा कान पकडते आणि राहुलला म्हणते की काय केलंस तू हे? तू अद्वैतला दारू पाजली इथपर्यंत ठीक आहे, परंतु त्यानंतर त्याने कलाच्या रूम मध्ये नव्हतं जायला पाहिजे. मला वाटलं होतं की जास्तीत जास्त तो रडेल, तमाशा करेल आणि सरोज वहिनी त्यामुळे हर्ट होईल. राहुल म्हणतो की मग हे सगळं झालंच ना खाली. तेव्हा रोहिणी म्हणते की तू मूर्ख आहेस का? मी तुला कालच सांगितलं होतं की कला आणि अद्वैत एकत्र येता कामा नये. ते दोघंही रात्रभर एका रूम मध्ये होते याचा अर्थ कळतोय का तुला? राहुल म्हणतो की कळतोय मम्मा मला, पण तू एवढं टेन्शन का घेते? ते दोघं रूम मध्ये गेले याचा अर्थ असा नाहीये की त्यांच्यामध्ये काही घडलंच. रोहिणी म्हणते की मी जे म्हणते ना ते तुला कळतच नाहीये. विस्तवाजवळ जर लोणी गेलं ना तर ते पिघळतच आणि त्या दोघांमध्ये काही घडायला नकोय. आणि तुला जसं वाटतंय ना, ती कला तेवढी साधी भोळी नाहीये, खूप स्मार्ट आहे. आता ती घरातल्यांची मनं सुद्धा जिंकायला लागलीये. काहीही करून मला कला आणि अद्वैतला एकत्र कधीच आणायचं नाहीये. इकडे अद्वैत विचार करत असतो, त्याला खूप टेन्शन आलेलं असतो. तो विचार करत असतो की काल रात्री माझ्यामध्ये आणि त्या कलामध्ये काही घडलं तर नसेल ना? त्याचं एक मन म्हणत असतं की नाही नाही, तिच्यासोबत मी काही करू शकत नाही, परंतु दुसरं मन म्हणत असतं की जर काही घडलं असेल तर, आणि मग खरं काय आहे हे विचारण्यासाठी आता तो कलाकडे जाणार असतो. तर इकडे काजू आता सगळं सामान घेऊन निघालेली असते. नैना हे सर्व बघते आणि विचार करते की काजू आता चांदेकरांच्या घरी चालली आहे म्हटल्यावर मीही आता काजूच्या मागे मागे जाते आणि डायरेक्ट राहुलच्या पुढेच जाऊन उभी राहते. म्हणजे तो काही करणारच नाही, त्याच्याकडे ऑप्शनच नाही राहणार मला ऍक्सेप्ट करण्याचा सोडून. काजल निघालेली असते, नैना तिच्या मागे मागे जात असते. तेव्हा संगीता नैनाला विचारते की काय ग, तू कुठे निघालीयस? नैना म्हणते की मी आले ना जरा मार्केटमध्ये जाऊन काजल सोबत. तेव्हा संगीता म्हणते की काजल काही मार्केटमध्ये नाही चालली आहे, काजल चांदेकरांकडे चालली आहे आणि तुला कुठे जायची काही गरज नाही. नैना म्हणते की आई मला खूप बोर होतंय ग, मी वाटलंच तर माझा फेस कव्हर करून जाईल ना. संगीता म्हणते की काही गरज नाहीये, चल मला स्वयंपाकात मदत कर. तेव्हा नैना म्हणते की ई स्वयंपाक? संगीता म्हणते का त्यात ई करायला काय झालं? तर नैना म्हणते की आई अगं, तू तरी मला कधी स्वयंपाक शिकवलाय का? मी जर किचन मध्ये आले तर तू मला म्हणायची की फोडणीने तुझा चेहरा तेलकट होईल, भांडी घासली तर तुझे हात खरखरीत होतील आणि मग मला कसं काय जमणार आहे हे सगळं? संगीता म्हणते की तेच तर चुकलं ना माझं, तू तुझा हा चेहरा काळा होण्याच्या नादामध्ये तू आमच्याच चेहऱ्याला डांबर फासलेस. आज हे घर तुझ्यामुळे कर्जामध्ये आहे आणि तुझी कलाताई तिकडे दुःखात आहे ना, त्याचं कारण सुद्धा तू आहेस. काजलला ती सांगते की आता कलाताईच्या हातामध्येच द्यायचं हा हे. आता काजल तिथून निघालेली
असते संगीता नयनाला म्हणते की चल तू माझ्यासोबत भांडी घासायला. तर इकडे कला रूम मध्ये असते. तिने तिची हिशोबाची डायरी काढलेली असते आणि म्हणते की अरे बापरे, रुखवताची ऑर्डर तर कंप्लीट करायची आहे. माझ्याकडे थोडं जरी सामान असतं ना तरी मी इथे बसून तयारी तर करू शकले असते. आणि मग ती तिच्या ऑर्डर्स बघत असते. त्याच वेळी अद्वैत तिथे येतो. ती अद्वैतला विचारते की काय झालं, तुला मला काहीतरी विचारायचंय ना, तुला जे काय विचारायचंय ते लवकर विचार, कारण मग मी माझं काम करायला मोकळी. अद्वैत म्हणतो की एक मिनिट, तुला कसं कळलं मी तुला काहीतरी विचारायला आलोय म्हणून. कला म्हणते की आता द ग्रेट अद्वैत चांदेकर माझ्यासोबत हवा पाण्याच्या गोष्टी तर नाही करणार ना, आणि तुझ्या चेहऱ्यावरून कळतंय मला की तुला काहीतरी विचारायचंय मला. अद्वैत तिला म्हणत असतो की तुला कसं काय कळलं मी तुला विचारायला आलोय. हा पण तुझा अंदाज पूर्णपणे चुकीचा आहे. मी काय तुला काही विचारायला वगैरे नाही आलोय. कला म्हणते की ठीक आहे मग जा तू. अद्वैतने आता स्वतःच कुऱ्हाड मारून घेतलेली असते. अद्वैत थोडा जायला लागतो आणि परत कलाला म्हणतो की ऍक्च्युली मला तुला एक विचारायचं होतं. कला म्हणते की अच्छा, म्हणजे विचारायचं होतंच तुला, विचार मग. अद्वैत म्हणतो की काल रात्री काय घडलं होतं. तेव्हा कला उठते आणि म्हणते की किती इगो आहे रे तुला. अद्वैत म्हणतो की एवढं काय विचारलंय मी, आणि तुला जितकं विचारलंय त्याचं उत्तर दे ना, भलतं सलतं कशाला बोलतीये. कला म्हणते की मी नंतर सांगेल, आता मला काम आहे. अद्वैत म्हणतो की पण मी तुला आता विचारतोय तर आता सांग ना मला. कला म्हणते की हे बघ, तू माझ्याशी लग्न केलंय म्हणजे तू मला काही विकत नाही घेतलंयस. तुला सांगितलं ना आता मला काम आहे, आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझा मूडच नाहीये तुझ्याशी बोलण्याचा पण. अद्वैत आता तिथून निघून जात असतो. कला म्हणते की बाय द वे. तेव्हा अद्वैत थांबतो. कला म्हणते की अरे बापरे, एकाच हाकेमध्ये थांबलास तू तर. अद्वैत म्हणतो की याला बेसिक मॅनर्स म्हणतात, आणि आता तू किती हाका मारला ना तरी सुद्धा मी थांबणार नाही. अद्वैत आता निघतो. तेव्हा कला सांगते की काल रात्री आपल्या दोघांमध्ये काही घडलं नव्हतं. अद्वैत थांबतो आणि कुठेतरी आता श्वास घेतो. तू खूप काल दारू प्यायला होता, तुझी शुद्ध हरपली, आणि मग तुला बेडवर झोपवलं, आणि मग मी स्वतः रात्रभर खाली झोपले माहितीये तुला. अद्वैत आता कलाकडे येतो. तर कला म्हणते की तू कशाला मागे वळलास, आता तुला जे पाहिजे होतं ते मी बोलले की नाही, आता जा बरं तू. तर इकडे काजलने सोहमला कॉल केलेला असतो. आता सोहम तिथे आलेला असतो. सोहम म्हणतो की अगं काय काय करतेस तू इकडे. काजल म्हणते की काय नाही रे भावा, तुलाच भेटायला आले होते. तेव्हा सोहम म्हणतो की भावा. काजल म्हणते की नाही रे मित्रा. काजल म्हणत असते की आता बाबा तुला बोलवायला लागलं परंतु तू आला नाही, म्हणून मला तुला असं टकळी टाकून बोलावं लागलं. काजल आता सोहमच्या हातात पिशवी देते आणि म्हणते की आजपासून तू आपला कबूतर. सोहम म्हणतो की कबूतर, काही पण बोलतेस का ग तू, मगाशी काहीतर भावा आता काहीतर कबूतर. काजल म्हणते की अरे शब्दशः अर्थ घेऊ नकोस रे, कबूतर ते नाही का इकडच्या गोष्टी तिकडे देणार ते. आता इथून पुढे मी तुला पिशवी देईल ना ती तू कलाताईला द्यायची, आणि कलाताई तुला जी पिशवी देईल ना ती तू मला आणून द्यायची. सोहम विचारतो की काय आहे यात. काजल म्हणते की यामध्ये ना तुझ्यापेक्षा पण नाजूक वस्तू आहेत, आणि असं म्हणून आता काजू तिथून निघून जाते. सोहम आता ती बॅग घेऊन घरात आलेला असतो. आबा आणि काका बोलत असतात. अद्वैत विचारतो की सोहम काय आहे या बॅग मध्ये. सोहम म्हणतो की काही नाही रे, माझा आर्टिस्टचं सामानच आहे यामध्ये. सोहम आता आतमध्ये निघून जातो. कला तिथे येते. आबा कलाला विचारतात की बाई तुम्हाला काही बोलायचं होतं का. तेव्हा कला म्हणते की हो आबा, तुम्ही बोलला होता की जागरण गोंधळ झाल्यानंतर मी एक दिवस माझ्या माहेरी जाऊ शकते, मग मी आता जाऊ का. आबा म्हणतात की हो मग जायलाच हवं, आता पूजा झालीये, गोंधळ झालाय, मग तू तर जायलाच हवं, पण एकटी जाऊ नकोस, जोडीने जा, आणि जाताना मिठाई वगैरे घेऊन जा. रोहिणी हे सर्व ऐकत असते. अद्वैत म्हणतो की आबा मी या अति आगाऊच्या घरी जाणार नाहीये. कला म्हणते की नाही आजोबा, मी जाईल एकटी, आणि जर कुणी माझ्या सोबत आलं तर पुन्हा माझ्या आई वडिलांच्या पदरात तर अपमानच पडेल ना, आणि झाला तेवढा अपमान पुरे झाला, मी जाते माझी मी. अद्वैत म्हणतो की बघितलं ना, हिला ना हिच्या फक्त आई वडिलांचा अपमान दिसतो, परंतु चांदेकरांचा आत्मसन्मान नाही दिसत, आणि जर हिला नसेल ना तर मलाही माझ्या प्रतिष्ठेची काळजी आहेच ना. हो, तुला एकटीने जायचं की दुसरं कोणाला सोबत घेऊन जायचं नाही ही गोष्ट तू नाही ठरवू शकत. आबा मी जाणार आहे हिच्यासोबत. तेव्हा कला म्हणते की आबा त्याची काहीच गरज नाहीये, खरंच माझ्या आई बाबांना पटेल ना असं काहीतरी कारण मी देईल. अद्वैत म्हणतो की ते तर तू देशीलच, कारण खोटं बोलणार तर तुम्ही पटाईतच आहात, आणि मी तुला माझा निर्णय सांगितलाय की मी तुझ्यासोबत येतोय, आणि हा विषय इथे संपला. कला म्हणते की काही विषय वगैरे संपला नाहीये, मला कोणाचे उपकार नकोय, माझी मी एकटी जाईल. तेव्हा अद्वैत म्हणतो की काका तू मीटिंगचं बघ, मी हिच्यासोबत हिच्या माहेरी जातोय. तेव्हा कला म्हणते की आगाऊ. तर अद्वैत म्हणतो की अति आगाऊ. त्या दोघांचं हे भांडण बघून मात्र रजनी आणि आबा आणि काका तिघेही हसत असतात. तर मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे. रोहिणी कलाला म्हणत असते की अरे वा, माहेरी जायचंय म्हणून अगदी चेहरा फुललाय तुझा. तर कला सुद्धा हसत असते. सरोज विचारते की अद्वैतचे ओट्स कुठे. कला म्हणते की सॉरी मॅडम, खरं तर ओट्स नाही भिजवले, कारण अद्वैत आज माझ्यासोबत माझ्या माहेरी येणार आहे म्हणून. सरोज म्हणते की तू कसं काय ठरवलं की माझा मुलगा तुझ्यासोबत येणार आहे, आणि माझ्या अद्वैतला हाक मारायची ठरवली ना तर अहो अद्वैत साहेब असं म्हणायचं. रजनी अद्वैतला विचारते की अद्वैत कुठे बाहेर निघालायस का तू. तेव्हा अद्वैत म्हणतो की नाही काकू, खऱ्यांच्या घरी चाललोय. हे
ऐकून आता सरोजला मोठा धक्का बसतो. तर कला म्हणते की अद्वैत साहेब आपण निघूयात का? तेव्हा अद्वैत म्हणतो की आता हे काय मध्ये सुरू केलंय, गपचूप अद्वैत म्हण. तेव्हा मात्र सरोजची चांगलीच झिरते आणि सरोज खाली बघून घेते. तर मित्रांनो, असेच मालिकेचे डेली अपडेट बघण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.